Very good morning, friends. Today we are going to study about the pulsation theory, or this theory is also called as a J.C. Bose theory. In the last previous lecture, we studied about the theories of ascent of Zelensky, in which we study the atmospheric pressure theory, imbibition theory, root pressure theory, and today we are going to study about the pulsation theory or J.C.Bose theory. Because this theory proposed by 1923 by J.C. Bose, who was a great Indian physiologist and who proposed this theory in 1923. According to this theory, the innermost cortical cells that surrounds the vascular bundle means endodermis and pericycle. These are the innermost cortical cells. See, this is the transverse section of stem. Now, this transverse section of shows the outer layer is epidermis. Below the epidermis, there are cortical cells are present, and innermost cortical cells are endodermis and pericycle, which surrounds the vascular bundle. The particularly these endodermis and pericycle cells shows the rhythmic movements, shows the pulsation movements like a heartbeat of human beings and animals. जसं ॲनिमल्स मध्ये आणि ह्युमन बेइंग्स मध्ये हार्टबीटचं पल्सेशन होतं, रिदमिक मुवमेंट्स होतात. सच रिदमिक मुवमेंट्स आर ऑकर इन एंडोडर्मिस अँड पेरिसायकल सेल्स. मीन्स लाईक हार्टबीट, द cells of endodermis and pericycle become expand and contract. And because of that pulsation movements, because of the rhythmic movements, the water is pumped upward to the upper cells. In this way, the ascent of xylem sapis takes place according to J.C. Bose. J.C. Bose असं म्हणतो हे की ह्या ज्या सेल्स आहेत एंडोडर्मिस आणि पेरिसायकल, ह्या एंडोडर्मिस आणि पेरिसायकल सेल्स मध्ये काय होतात, रिदमिक मुवमेंट्स होतात हार्टबीट सारखा. जसा हार्टबीट ब्लड पंपिंग करण्याचं काम करतं, संपूर्ण शरीरावर रक्त जे प्रसरण होतं ते कोणामुळे होतं, ड्यू टू पंपिंग ऍक्टिव्हिटी ऑफ द हार्टच्या पंपिंग ऍक्टिव्हिटीमुळे जसं ब्लडचं सर्क्युलेशन होतं तसं ह्या एंडोडर्मिस आणि पेरिसायकल मध्ये काय होतं, रिदमिक मुवमेंट्स होतात, पल्सेटरी मुवमेंट्स होतात. त्या ज्या सेल्स आहेत त्या एक्सपांड्स होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. आणि ज्याला एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होतं त्यामुळे काय होतं, वॉटर पंप होतं वरच्या सेल्समध्ये आणि अशा पद्धतीने वॉटरची मुवमेंट होते. हिज एक्सपेरिमेंट हॅव्हिंग गॅल्व्हनोमीटर, बॅटरी, इलेक्ट्रिक प्रोब. दिस इज द इलेक्ट्रिक प्रोब अँड प्लांट. मग आता J.C. बोसची ही जी थिअरी आहे, हा जो एक्सपेरिमेंट आहे, ह्या एक्सपेरिमेंट मध्ये काय काय आहे, एक्सपेरिमेंट मध्ये त्याने गॅल्व्हनोमीटर घेतलेला आहे, बॅटरी घेतलेली आहे, इलेक्ट्रिक प्रोब घेतलेला आहे आणि एक प्लांट घेतलेला आहे. द वन एंड ऑफ गॅल्व्हनोमीटर इज कनेक्ट विथ द प्लांट अँड अनदर एंड ऑफ द गॅल्व्हनोमीटर इज कनेक्ट विथ द इलेक्ट्रिक प्रोब. ही जी बॅटरी आहे, एक गॅल्व्हनोमीटरचं एक टोक ह्या प्लांटला जोडलेलं आहे आणि दुसरं टोक कशाला आहे, बॅटरीला जोडलेलं आहे आणि हा इलेक्ट्रिक प्रोब कशाला जोडलेला आहे, ह्या प्लांटला जोडलेला आहे. अशा पद्धतीने हे त्याचा एक्सपेरिमेंटचा हा भाग आहे. नाउ व्हेन दिस इलेक्ट्रिक प्रोब, द इलेक्ट्रिक प्रोब हॅव्हिंग अ फाईन निडल, ह्या इलेक्ट्रिक प्रोब असतो याच्यामध्ये अतिशय फाईन निडल असते. व्हेन दिस फाईन निडल ऑफ द इलेक्ट्रिक प्रोब इन्सर्ट इनटू द स्टेम, ह्या स्टेम मध्ये ज्याला ही निडल इन्सर्ट केली जाते हळूहळू, and when this needle reaches, ही जी needle आहे, this needle is inserted into the stem like this, and when it reaches to the innermost cortical cells, that is endodermis and pericycle, there is a violent oscillations are takes place. The galvanometer shows the violent oscillations. ज्याला ही जी सुई आहे
ही जी निडल आहे ही निडल ज्या वेळेला स्टेजच्या आतमध्ये सरकवली जाते हळूहळू या पद्धतीने सरकवली जाते आणि जेव्हा ही निडल किंवा सुई ह्या इनरमोस्ट कॉर्टिकल्स ज्याला आपण एंडोडर्मिस आणि पेरिसायकल म्हणतो जे व्हॅस्क्युलर बंडलला सराउंड करतात त्यांच्यापर्यंत पोहोचते त्यावेळेला काय होतं या ठिकाणी व्हायलेंट ऑसिलेशन्स होतात गॅलॅनोमीटरमध्ये. गॅलॅनोमीटर शोज द व्हायलेंट ऑसिलेशन. नो सच ऑसिलेशन्स आर ऑकर इन द रिजन ऑफ कॉर्टिकल सेल्स. असे व्हायलेंट ऑसिलेशन ज्या वेळेला इथून पास होत असते इपिडर्मिस मधून कॉर्टिकल सेल्स मधून त्याला असं कुठलंही व्हायलेंट ऑसिलेशन्स होत नाही. परंतु ज्या वेळेला ही निडल एंडोडर्मिस आणि पेरिसायकल पर्यंत पोहोचते त्याला काय होतात दॅट शोज द व्हायलेंट ऑसिलेशन्स. इट मीन्स द एंडोडर्मिस and pericycle having a pulsatory movements, having a rhythmic movements, means the cells of endodermis and pericycles are expands and contract, and hence the pumping of water takes place from lower cells to upper cells, and in this way the ascent of xylem sap takes place according to pulsation theory or J.C. Bose theory. But this theory was also objected because the pulsatory activity is not observed in all the plants. परंतु ह्या थेरीला देखील काय झालं ऑब्जेक्शन आले. पहिलं ऑब्जेक्शन असं होतं की हे ज्या पल्सेटरी ऍक्टिव्हिटीज आहेत ही जी पल्सेटरी मुवमेंट आहे ही सगळ्याच प्लांटमध्ये आढळते असं नाही. इन मोस्ट ऑफ द प्लांट्स द सच पल्सेटरी मुवमेंट्स आर नॉट ऑब्झर्व्ड. अशा अनेक वनस्पती आहेत की त्यांच्या एंडोडर्मिस आणि पेरिसायकलमध्ये काय होतात पल्सेटरी मुवमेंट्स होत नाही, पल्सेटरी ऍक्टिव्हिटी होत नाहीत, रिदमिक मुवमेंट्स होत नाहीत. तरी काय होतं असेंट ऑफ झायलेम सॅप होतं. दिस इज द फर्स्ट ऑब्जेक्शन. द सेकंड ऑब्जेक्शन दॅट द पल्सेटिंग मुवमेंट कॅनॉट क्रिएट द रिक्वायर्ड फोर्स. ह्याच्या पल्सेटरी मुवमेंट आहे ह्या पल्सेटरी मुवमेंट काय करतात की एवढा फोर्स तयार करू शकत नाही. रिक्वायर्ड फोर्स of 2 to 3 megapixel, 2 to 3 megapascal. The plants require the 2 to 3 megapascal force to move the water from root to the deep portion of the plant body up to 300 feet. जर 300 फुटापर्यंत पाणी पोचायचं असेल वनस्पतीच्या टोकापर्यंत पाणी पोचायचं असेल वृक्षाच्या तर किती फोर्स तयार झाला पाहिजे 2 ते 3 मेगापास्कल एवढा फोर्स तयार झाला पाहिजे. आणि एवढा मेगापास्कल फोर्स ह्या पल्सेटरी मुवमेंट्समध्ये ह्या रिदमिक मुवमेंट्समध्ये तयार होत नाही. आणि तिसरं ऑब्जेक्शन असं आहे द सर J.C. Bose failed to correlate the pulsatory activity with ascent of xylem sap. J.C. बोसांना हे जे पल्सेटरी मुवमेंट आणि असेंट ऑफ सॅप याचं को रिलेशन व्यवस्थित डिस्क्राईब करता आलं नाही. पहिलं ऑब्जेक्शन होतं की इन मोस्ट ऑफ द प्लांट्स मीन्स इन ऑल द प्लांट्स द पल्सेटरी ऍक्टिव्हिटी डज नॉट ऑकर. सगळ्याच प्लांट्समध्ये पल्सेटरी ऍक्टिव्हिटी होत नाही. मीन्स सगळ्याच प्लांट्सचे एंडोडर्मिस आणि पेरिसायकल पल्सेटरी ऍक्टिव्हिटी दाखवत नाही. सेकंड ऑब्जेक्शन की जेवढा फोर्स असायला पाहिजे 300 फुटापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी झाडाच्या उंच टोकापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी 2 ते 3 मेगापास्कल एवढा फोर्स तयार व्हायला पाहिजे. एवढा मेगापास्कल फोर्स हा पल्सेटरी ऍक्टिव्हिटीमुळे तयार होत नाही. आणि तिसरं ऑब्जेक्शन असं आहे या थेरीला की J.C. Bose थेरी यांना व्यवस्थित मांडणी करता आली नाहीये. पल्सेटरी ऍक्टिव्हिटी आणि असेंट ऑफ झायलेम सॅप यांचं को रिलेशन त्यांना व्यवस्थित मांडता आलेलं नाही. दीज आर द 3 ऑब्जेक्शन ऑफ दिस थेरी अँड दिस इज ऑल अबाउट द pulsation theory or J.C. Bose theory. Okay, got it? And in the next part, we study about the water cohesion theory or Dixon or Joly theory. Okay, thank you.